मस्त टम्म फुगलेली तांदळाची भाकरी आणि त्यासोबत झणझणीत शिराळ्याचा ठेचा हे सगळ्यांनाच आवडतं। नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? उत्तम ना? तर मी आज बनवते झणझणीत गावरान असा शिराळ्याचा ठेचा। त्यामुळे मस्त ताजे ताजे शिराळ्यांचा आपण ठेचा बनवूया। आणि हा तोंडी लावायला ठेचा काय मस्त लागतो। गरमागरम तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची नाचणीची कुठलीही असू द्या, पण काय मस्त लागतो खायला। मुलं आपली शिराळ्याची भाजी कधी खायला मागत नाही। जर तुम्ही असा ठेचा किंवा चटणी त्याची बनवून दिलीत ना तर ते नक्की खाणार। तर वेळ न घालवता आपण या रेसिपीची सुरुवात करूया। शिराळ्याचा ठेचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मूठभर कोथिंबीर, 1 चमचा जिरं, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी शेंगदाणे। आणि ह्या शिराळ्याच्या आपण शिरा काढून घेणार आहोत आणि त्या ठेचामध्ये वापरणार आहोत। आता आपण या शिराळ्याच्या शिरा काढून घेऊया। तुम्ही इथे सुरी किंवा सोलायचं असतं त्याने सुद्धा ह्या शिरा काढू शकता। इथे आपल्या सर्व शिराळ्यांच्या शिरा काढून झालेल्या आहेत। आता आपण एका तव्यावर 1 चमचा तेल घालून हा शिराळ्याचा शिरा आपण भाजून घेणार आहोत। साधारण आपल्याला या शिरा 5 ते 6 मिनिटं मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे। थोडासा रंग बदलला की आपण लगेचच हे शिरा काढून घेऊया। या शिरा भाजलेल्या आहेत, आता आपण ते एका ताटात काढून घेऊया। आता त्याच तव्यात आपण 6 ते 7 हिरव्या मिरच्या भाजून घेऊया। हिरव्या मिरच्या सुद्धा भाजून झालेल्या आहेत, छान रंग सुद्धा आलेला आहे। आता आपण 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या घालूया आणि त्यासुद्धा या तव्यावर भाजून घेऊया। आता त्याच तव्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालूया आणि ते सुद्धा आपण भाजून घेऊया। शेंगदाण्याचा सुद्धा रंग बदलत आलेला आहे। आता आपण 1 चमचा तेल घालून त्यामध्ये 1 चमचा जिरं घालूया। जिरं मस्त तडतडलं की त्यात मगाशी भाजलेला शिरा आणि मूठभर कोथिंबीर एवढी आपण ह्यामध्ये घालूया आणि 2 ते 3 सेकंद ह्याला आपण परतवून घेऊया। आता गॅस बंद करूया आणि मिश्रण थंड होईपर्यंत वाट बघूया। हे मिश्रण थंड झालं की आपण हे वाटायला सुरुवात करूया। वाटताना आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि नंतरच वाटायला सुरुवात करूया। आपल्याला हे मिश्रण दरदरीतच वाटून घ्यायचं आहे आणि पाण्याचा वापर न करता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। जर कोणाकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्याचा वापर करू शकता आणि जर मिक्सर असेल तर मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही वाटू शकता। फक्त दरदरीत वाटून घ्या, यामुळे आणखीन छान चव येते या ठेचाला। इकडे आपला शिराळ्याचा ठेचा सुद्धा तयार झालेला आहे। मस्त दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे आणि भाकरीसोबत काय मस्त लागतं। आता आपण या ठेचाचा गोळा करून घेऊया। इकडे आपला ठेचा तर तयार झालेलाच आहे आणि त्यासोबत खायला मस्त तांदळाची गरमागरम भाकरी त्याची तयारी करूया। तर एका पातेल्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। पाणी उकळलं की त्यामध्ये तांदळाचं पीठ घालूया। तर 1 ग्लास पाण्यासाठी 2 डिश तांदळाचं पीठ घालूया। आता मी जी डिश घेतलेली आहे ती लहान आहे, त्यामुळे मी इथे 2.5 डिश पीठ घालत आहे। आता या पिठाला कालत्याच्या मदतीने हलवून घेऊया। जोपर्यंत हा पीठ घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये पीठ घालतो तेव्हा गॅस मीडियमच ठेवा, म्हणजे उकड छानपैकी शिजेल। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही उकड काढून घ्यायची आहे। आता आपण काढलेली उकड ही एका परातीमध्ये काढून घेऊया। आता ही काढून घेतलेली उकड खूपच गरम असते, म्हणून कालत्याच्या मदतीने पसरवून घेऊया। मग आपल्याला पीठ मळताना चटके लागणार नाहीत। आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया, पण पीठ मळताना शक्यतो गरम असेल तेव्हाच मळून घ्या, नाहीतर भाकरीला चिरा पडण्याची जास्त शक्यता असते। सुरुवातीला चटके बसतात हाताला तेव्हा आपण साधं पाणी हाताला चोळून घ्यायचं आणि पुन्हा पीठ मळायला सुरुवात करायची। पीठ जर तुम्ही परफेक्ट मळलं तर तुमची भाकरी ही अजिबात तुटणार नाही। इकडे आपलं पीठसुद्धा मळून झालेलं आहे। आता आपण पिठाचा छोटा गोळा घेऊन भाकरी वळायला सुरुवात करूया। जर तुम्हाला असं करायला जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट जसं चपाती करताना तुम्ही गोळे करता त्याचप्रमाणे तुम्ही हितेपसुद्धा करू शकता। आता आपण या पिठाला कडेकडेने बोटं दाबून घेऊया, यामुळे आपल्याला भाकरी पटकन वळता येते।
इथे आपली बोटंसुद्धा लावून झालेली आहेत। आता आपण या रोटीच्या मध्ये दाबून घेऊया आणि भाकरी वळायला सुरुवात करूया। त्याआधी परातीला पाणी लावून घ्या आणि नंतरच भाकरी वळायला सुरुवात करा। हलक्या हाताने आपल्याला ही भाकरी तळ हाताने आपल्या वळून घ्यायची आहे। मध्यभागी जास्त दाब न देता कडेकडेने आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे। इथे आपली भाकरी थापून झालेली आहे। आता आपण परातीला पाणी लावूया सुरुवातीला आणि नंतर बोटं लावायला सुरुवात करूया। तर मी इथे 2 हाताने बोटं लावत आहे। जर तुम्हाला नसेल जमत तर एका हाताने सुद्धा अशी लावू शकता। आणि बोटं लावून झाली की कडेने असा एक राऊंड मारून घ्या, म्हणजे भाकरीला भेगा किंवा चिरा पडणार नाहीत। इकडे आपली मस्त तांदळाची भाकरी वळून झालेली आहे आणि तवासुद्धा गरम झालेला आहे। आता आपण त्यावर ही भाकरी ठेवूया। तांदळाची भाकरी भाजायची कशी ते तुम्हाला मी सांगत आहे। आता या भाकरीवरून थोडासा रंग बदललेला असेल आणि वरून वाफासुद्धा यायला निघाल्या असतील, तेव्हा ही भाकरी लगेचच उलटून द्यायची। साधारण 7 ते 8 सेकंद लागतात उलटून घ्यायला आणि उलटली की खालच्या बाजूने पूर्णपणे भाजून घ्यायची। खालच्या बाजूने भाजायला 2 ते 3 मिनिटं लागतात। त्या बाजूने भाजली की दुसऱ्या बाजूने परत उलटून घ्यायची आणि कालत्याच्या मदतीने हळूहळू कडेकडेने दाबून घ्यायचा। जर तुमच्याकडे कापड असेल तर कापडाने सुद्धा तुम्ही दाबून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता काय मस्त टम्म फुगली आहे आपली तांदळाची भाकरी। साधारण इकडे आपल्याला 3 वेळा उलटपालट करून घ्यायची आहे भाकरी आणि ही भाकरी 1 ते 2 दिवस आरामात नरम राहते। भाकरी करण्यासाठी जाडा तांदूळ वापरतात आणि तुमच्याकडे रॅशनिंगचे तांदूळ असतील ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। इकडे आपलं शिराळ्याचा ठेचा आणि गरमागरम टम्म फुगलेली तांदळाची भाकरी आणि त्यासोबत हा कांदा खायला सगळ्यांनाच आवडेल। मग कधी करताय हा बेत? जेव्हाही तुम्ही ही रेसिपी ट्राय करणार तर तुमच्या घरातल्या माणसांना तर नक्कीच आवडेल। शिराळ्याचा ठेचा तुम्हाला जर आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या मुलाला तर आवडला, तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा। स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तुम्हाला पण असंच काहीतरी चटपटीत आणि झणझणीत तसं तोंडी लावायला काय हवं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही नक्की आवडेल।